सांगलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या काँग्रेस यांचे इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखत सुरू होत आहेत। या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील हे उपस्थित आहेत, तसेच काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम हेही उपस्थित आहेत या ठिकाणी, आणि तसेच शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांची उपस्थिती आहे। आगामी सुरू असलेल्या सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या उमेदवारांची मुलाखती सुरू आहेत। सांगलीतल्या आमराई क्लब या ठिकाणी आमदार जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटलांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही पक्षातल्या इच्छुक उमेदवारांच्या एकत्रित मुलाखती घेण्यात येत आहेत। महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकत्रित करून लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे। त्या दृष्टीने आता इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील एकत्रित पार पडत असून ज्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहेत। आपण पाहताय की येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आणि 16 तारखेला मतमोजणी आहे। त्यानंतर आपल्याला ठरणार आहे की ज्या उमेदवाराने यांनी उमेदवारी दिलेली आहे ते उमेदवार नागरिक कशा पद्धतीने त्यांना निवडून देतील हे येणारा 16 तारखेचा काळ ठरणार आहे। कॅमेरामन सुजित सह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।